गौरव हा 19 वर्षांचा तरुण मुलगा होता, जो इंदोरमध्येच आपल्या परिवारासोबत राहत होता. तो फार्मसीचे शिक्षण घेत होता. त्याचे कॉलेज हे आपल्याच शहरात होते, म्हणून त्याला आपल्या घरच्यांपासून दूर राहावे लागत नव्हते. म्हणून तो खूप जास्त खुश होता. कॉलेजच्या अभ्यासासोबतच तो कॉलेजमध्ये होणाऱ्या इतर एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीजमध्ये सुद्धा पार्टिसिपेट करत असे. परंतु सगळं असूनही तो फक्त एकाच गोष्टीत मागे होता. इतका हुशार असून देखील त्याला आवडणाऱ्या काही गोष्टींमध्ये त्याला भाग घेता येत नव्हता. त्याचं मेन कारण होतं त्याला इंग्लिश न येणं. त्याला इंग्लिश जास्त बोलता येत नव्हतं. त्यामुळे तो आपल्या कॉलेजमधील काही शिक्षकांसोबत सुद्धा नीट बोलू शकत नव्हता आणि याच्यामुळेच त्याला खूपच कसं तरी वाटायचं. अभ्यासात इतका चांगला असून, इतके चांगले मार्क्स मिळत असून, फक्त इंग्लिश न बोलता येण्यामुळे तो कुठेतरी स्वतःला कमी समजायचा. कॉलेजमधील इतर मुले या गोष्टींवरून त्याची मजाक देखील उडवायचे. थोडे दिवस गेल्यानंतर या गोष्टीवर त्यानं विचार केला आणि आपण इंग्लिश स्पीकिंग कोर्स जॉईन करूया असं ठरवलं. त्याच्या घरच्यांनी देखील त्याला या गोष्टीसाठी विरोध केला नाही. आपला मुलगा शिक्षणासाठीच धडपडतोय बघून त्याच्या आईवडिलांना सुद्धा आनंद झाला. त्यांनी देखील त्याला सपोर्ट केला की तू कर, आम्ही आहोत. बरीच चौकशी केल्यानंतर गौरवला इंदोरमध्येच अण्णानगर या एरियामध्ये इंग्लिश शिकवणारी एक तरुण टीचर म्हणजेच शिक्षिका मिळाली, जी खूप चांगल्या प्रकारे इंग्लिश शिकवत होती. गौरवने सुद्धा खूप गंभीरतेने घेतलं होतं, म्हणून तो क्लास जॉईन केल्यापासून रेग्युलरली क्लासला जात होता, कारण त्या मॅडमचं त्याला समजत होतं. परंतु गौरव ज्या क्लासमध्ये इंग्लिश शिकण्यासाठी जात होता तिथे त्याला शिकवणारी जी मॅडम होती ती गौरवपेक्षा 3 वर्षांनी लहान होती. ती फक्त 16च वर्षांची होती. परंतु लहानपणापासूनच इंग्लिश मीडियममध्ये शिकल्यामुळे तिचा इंग्लिश खूप चांगलं होतं. ती खूप चांगल्या प्रकारे इंग्लिश बोलायची आणि दुसऱ्यांना शिकवायची देखील. तिच्यापेक्षा अनेक वयाने मोठ्या मुलांना ती शिकवत असे. तिचं नाव होतं आकांक्षा. आकांक्षा आणि गौरव हे टीचर आणि स्टुडंटपेक्षा मित्र आणि मैत्रिणीसारखं जास्त क्लासमध्ये राहायला लागले. दोघांमध्ये जास्त बोलणंही व्हायला लागलं. ती आता खूप मनापासून इंग्लिश शिकवत होती, म्हणून त्याला तिचं शिकवणं देखील अगदी सहजतेनं समजत होतं. अगोदर तर त्यांचं बोलणं फक्त क्लासपुरतीच मर्यादित होतं. जेव्हा गौरव क्लासमध्ये जायचा तेव्हाच ते दोघं बोलायचे, पण हळूहळू आता ते सोशल मीडियावर सुद्धा एकमेकांना जॉईन झालेत. एकमेकांचे मोबाईल नंबरसुद्धा आता शेअर झालेत आणि सोशल मीडियावर सुद्धा ते एकमेकांशी आता बोलू लागलेत. ते आता हळूहळू एकमेकांच्या जरा जास्त जवळ यायला लागले होते. त्यांच्यात आता जास्त अट्रॅक्शन वाढलं होतं. दोघांनाही एकमेकांची सवय झाली, एकमेकांची ओढ लागली. तो 19 वर्षांचा होता आणि ती फक्त 16 वर्षांची मुलगी. तरी देखील ते दोघंही क्लास सुरू झाल्यानंतर 1-2 महिन्यांनी लगेचच रिलेशनशिपमध्ये आलेत. ते दोघंही जेव्हा एकमेकांच्या रिलेशनशिपमध्ये आलेत तेव्हा गौरवसाठी ट्युशनला जाणं हे एका स्वप्नापेक्षाही सुंदर होतं, कारण ट्युशनच्या नावाखाली त्याला आपल्या प्रेयसीला भेटता येत होतं. तो खूपच आनंदी होता. जेव्हापासून आकांक्षा त्याच्या आयुष्यात आली तो स्वतःला खूपच लकी समजत होता की त्याला इंग्लिश शिकवणारी त्याची टीचरच त्याची आता प्रेयसी होती. परंतु त्यावेळी गौरवच्या घरी त्याच्या आईवडिलांना, बहिणीला याबद्दल काहीच माहिती नव्हते. त्यांना फक्त एकच माहिती होतं की आपला मुलगा हा इंग्लिश शिकण्यासाठी ट्युशनला जातो आणि यामुळेच गौरव आणि त्याची प्रेयसी आकांक्षा या दोघांनाही भेटणं खूपच सोपं होऊन गेलं. त्यांना दोघांनाही कुणाचीच अडचण नसे. वाटेल तेव्हा, मनात येईल तेव्हा त्यांना दोघांनाही एकमेकांना भेटता येत होतं. जरी तो कधी ट्युशनवरून लेट झाला तरी तो सहज सांगून द्यायचा की आज एक्स्ट्रा क्लास होता, आज जरा जास्तच अभ्यास होता, म्हणूनच लेट झालं. त्यामुळे कोणीही त्यांच्यावर कधीही संशय घेतलाच नाही. आपला मुलगा बाहेर जाऊन शिक्षण घेत आहे, अभ्यास करत आहेत, मेहनत घेत आहे, आपलं नाव आता तो मोठं करेल या गोड विचारातच त्याच्या घरचे होते. गौरवच्या घरच्यांना या दोघांबद्दल काहीच माहिती नव्हतं. परंतु आकांक्षाच्या घरच्यांना याबद्दल काही माहिती होतं का? तर हो, आकांक्षाच्या भावाला या दोघांबद्दल तिच्या क्लासमधील मुलांकडूनच माहिती मिळाली होती. पण तरी देखील त्याने शांतताच बाळगली होती. खरं तर आता या दोघांचं नातं इतकं पुढं गेलं होतं की ते दोघंही एकमेकांसोबत प्रायव्हेट गोष्टी देखील बोलायला लागले होते. एकमेकांना आपले प्रायव्हेट फोटोसुद्धा एकमेकांचे शेअर करायला लागले होते.
खरं तर हळूहळू या दोघांचं नातं इतकं पुढं गेलं की ते दोघंही एकमेकांसोबत अनैतिक संबंधात देखील खूप लवकर अडकले. खरं तर हे आत्ताचं काही दिवसांपूर्वी भेटले होते, तेही इंग्लिश क्लासच्या बहाण्यानं. पण यांचं नातं खूपच पटकन पुढे चाललं होतं. यांच्यात खूप लवकर मैत्री झाली. मैत्रीचं रूपांतर यांचं प्रेमात झालं आणि प्रेमात लगेचच हे फिजिकलसुद्धा खूप लवकर झाले. यावरून समजतं की हे प्रेम नव्हे तर त्यांचं एक अट्रॅक्शन होतं आणि हे प्रेम अट्रॅक्शन खूप दिवस चालणारं नव्हतं. खरं तर हे फिजिकल झाल्यापासून दोघंही खूप खुश होते. त्यांना दोघांनाही एकमेकांची खूप सवय झाली होती. नवीन नवीन हे दोघंही एकमेकांसाठी खूप वेळ काढायचे, बोलायचे, फिरायचे. कॉलेज संपल्यानंतर गौरव लवकरच क्लासला यायचा. आकांक्षासुद्धा सगळ्यांचा इंग्लिशचा क्लास घेऊन लवकरच मुलांना घरी सोडायची. त्यानंतर त्या क्लासरूममध्ये फक्त गौरव आणि आकांक्षाच एकटे राहायचे. गौरवला एक्स्ट्रा क्लास द्यायच्या बहाण्यानं त्या दोघांमध्येही दुसरेच प्रेमाचे गाणे वाजत असायचे आणि गौरवसुद्धा त्यामुळे घरी जायला उशीर करायचा. नव्याचे 9 दिवस या दोघांसाठीही खूप चांगले गेले. परंतु जितक्या लवकर हे दोघं प्रेमबंधनात अडकले होते तितक्याच लवकर या दोघांच्याही रिलेशनशिपमध्ये आता हळूहळू दुरावा देखील निर्माण व्हायला लागला होता. हळूहळू यांच्या दोघांमध्येही भांडण व्हायला लागली होती. गौरव आणि आकांक्षा हे दोघंही एकमेकांसोबत खूप मोठ्या प्रमाणात आता भांडण करत असे. छोट्या छोट्या गोष्टींवरून यांच्यात वाद होत. त्यामुळे त्याचा परिणाम गौरवच्या अभ्यासावर सुद्धा व्हायचा. त्याला कमी मार्क्स मिळायला लागले होते. त्यामुळे गौरवने आता विचार केला, कदाचित आपण आकांक्षासोबत एकत्र राहून प्रेम करून चुकी केली. आपण एक मध्यमवर्गीय कुटुंबातील आहोत. आपण या रिलेशनशिपमधून बाहेर पडायला हवं. आपण आपल्या करिअरकडे नीट लक्ष द्यायला हवं. आणि त्यानं सेम हेच केलं. त्यानं आकांक्षाला एकदा दोनदा समजावलं, पण आकांक्षा ही काही गोष्टी त्याचं अजिबात ऐकत नव्हती आणि तिला रोज रोज भेटणं, तिच्यासोबत फिजिकल होणं त्याला पॉसिबल नव्हतं. म्हणून त्यानं तिच्यापासून दूर व्हायचं ठरवलं आणि तिच्यासोबत ब्रेकअप केला. परंतु तो जो आता विचार करत होता तो त्यानं खूप अगोदरच करायला हवा होता. आता त्यांचं नातं खूप पुढे जाऊन पोहोचलं होतं आणि आता त्यानं जो काही निर्णय घेतला त्याच्यासाठी खूप उशीर झाला होता. कारण आता जे काही घडलं ते खूपच चुकीचं होतं. कारण आकांक्षा सहजासहजी त्याला सोडणाऱ्यातील मुलगी नव्हती. जरी गौरवने क्लासला जाणे बंद केले, तिचा नंबर ब्लॉक केला, तिला व्हॉट्सअपवर ब्लॉक केलं, तरी देखील आता आकांक्षाने गौरवला इंस्टाग्रामवर फॉलो करून मेसेजेस करायला, त्याला कॉल करायला सुरू केलं. तू मला सोडू शकत नाही म्हणून ती त्याला बोलत होती. ती त्याला डायरेक्ट आता धमकवायला लागली होती. तिला त्याच्या शरीराची ओढ होती. त्याचा मिळणारा पैसा, त्याच्याकडून मिळणाऱ्या पार्ट्या, त्याच्यासोबत फिरायला जाणं, मिळणारे गिफ्ट, या सगळ्यांची तिला आता खूप सवय झाली होती. आणि अचानकच त्यानं तिला सोडल्यामुळे ती त्याच्यावर चिडली होती. ती खूपच भांडण करायची, कधीही भेटायला बोलवायची, कधीही मनात येईल ते करायला सांगायची. म्हणूनच गौरवने तिच्यापासून दूर व्हायचं ठरवलं होतं. कारण हे सगळं करण्यासाठी घरात पैशांची चोरी करणं त्याला पटत नव्हतं. म्हणून दूर होण्याची योग्य असे त्याला वाटायचे. पण हे आता आकांक्षाला मंजूर नव्हतं. म्हणून आकांक्षा देखील त्याच्यावर काहीही आरोप लावत होती. ते दोघं आता इतकं भांडायचे की दोघांच्याही मनात एकमेकांबद्दल खूप जास्त राग, द्वेष निर्माण झाला होता. ते दोघंही एकमेकांवर खूप जास्त मोठ्या प्रमाणात नफरत करत होते, एकमेकांचा तिरस्कार करत होते. आकांक्षा तर आता त्याला फोटोंवरून ब्लॅकमेलसुद्धा करायला लागली होती. त्या दोघांची चॅटिंग दाखवून सुद्धा, एकमेकांसोबत प्रायव्हेट फोटो शेअर केलेले होते त्यावरून सुद्धा ती गौरवला घाबरवायची. मला प्रेमात फसवून माझ्यासोबत बळजबरीने अनैतिक संबंध बनवलेत, अशी केस मी तुझ्यावर करेल म्हणून त्याला घाबरवायची. कारण मी फक्त 16च वर्षांची आहे. माझ्यासोबत जे काही तू केलं त्यामुळे तू खूप मोठ्या केसमध्ये फसू शकतोस असं म्हणून ती त्याला नेहमीच धमकवायची. तिचं असं बोलणं ऐकून तो अगोदर तर थोडा घाबरला होता. परंतु ती इतक्या खालच्या पातळीपर्यंत जाऊ शकत नाही, ती असलं काहीच करू शकत नाही असं मनात विचार करून तो तिला म्हणाला, तुला जे करायचं असेल ना आकांक्षा ते तू कर, परंतु मला आता सोड. चूक झाली की मी तुझ्यावर प्रेम केलं. तूही तुझ्या आयुष्यात आता पुढे जा आणि मीही माझ्या आयुष्यात पुढे जातो. पण जर माझ्या मार्गात तू आलीस तर तुझ्यासाठीही ते चांगलं राहणार नाही, लक्षात ठेव, असं त्याने देखील तिला तोंडावरच बोलून दाखवलं. आता आकांक्षाने त्याचे मेसेजेस वाचले.
ती खूप जास्त त्याच्यावर चिडली आणि त्याला म्हणाली, ठीक आहे तर मग मी आता उद्याच तुझ्यावर माझ्यावर तू शारीरिक शोषण केलं असा आरोप लावते. माझे प्रायव्हेट फोटो तू इंटरनेटवर लीक करणार होता तेही मला न विचारता हाही आरोप मी तुझ्यावर उद्या लावते. तुला जे करायचं ते तूही कर. आणि जर तुला हे नको असेल, तुला तुझी इज्जत प्यारी असेल, तुझ्या आईवडिलांची इज्जत घालवायची नसेल तर तू मला या बदल्यात 3 लाख रुपये देणार. आता मात्र गौरव थोडासा घाबरला. त्याने पटकनच तिने पाठवलेले मेसेजचा स्क्रीनशॉट काढला आणि लगेचच आकांक्षाच्या भावाला पाठवला. तुमची बहीण जे काही करत आहे माझ्यासोबत ते अगदी चुकीचं आहे. प्लीज तुम्ही तिला समजावून सांगा. असा मेसेज गौरवने आकांक्षाच्या भावाला केला. परंतु आकांक्षाच्या भावाने गौरवचा मेसेज वाचून सुद्धा त्याला काहीही एक रिप्लाय दिला नाही. आता मात्र गौरव खूप जास्त घाबरला. त्याचं शिक्षण, त्याचं करिअर, त्याचं पुढचं पूर्ण आयुष्य त्याच्या डोळ्यांसमोर आता येत होतं. आपण काय करायला गेलो आणि आपल्याकडून किती मोठी चुकी झाली त्याला समजलं होतं. पण आयुष्यात काय व्हायचं स्वप्न बघितलं आणि आता आपलं पूर्ण आयुष्यच आकांक्षाच्या हातात आहे असं तो विचार करत होता. आकांक्षाच्या धमक्या सुरूच होत्या. तिच्या भावाचा काहीही एक रिप्लाय आलेला नव्हता. त्यामुळे आता मी काय करू हाच विचार गौरव करत होता. त्याला काहीच समजत नव्हतं. तो पूर्णपणे ब्लँक झाला होता. खूप विचार केल्यानंतर त्यानं एक निर्णय घेतला. आपण खूप मोठी चुकी केली आहे. आपल्याला आता ब्लॅकमेलिंग सुरू झाली आहे. कदाचित आकांक्षासोबत तिचा पूर्ण परिवार देखील यात सहभागी आहे. मला यामध्ये फसवलं गेलं आहे. मी देखील त्यांच्या जाळ्यात अडकलो. आकांक्षाच्या प्रेमात फसलो, तिच्या जवळ गेलो. परंतु आता हे 3 लाख रुपये आपल्यासाठी खूप मोठी रक्कम आहे. त्यामुळे गौरवनं ठरवलं की त्याच्यासोबत जे काही घडलं, जे काही झालं ते सगळं काही तो आपल्या घरातील आईवडिलांना आणि आपल्या बहिणीला सांगून टाकेन. मात्र आईवडिलांसोबत बोलण्याची त्याची हिंमत होईना. म्हणून त्यानं आपल्या मोठ्या बहिणीला हे सगळं काही सांगितलं की गेल्या 11 महिन्यांपासून तो आपल्या इंग्रजीच्या ट्युशन क्लासच्या टीचरच्या प्रेमात होता. त्या दोघांचं प्रेम प्रकरण गेल्या 11 महिन्यांपासून सुरू होतं. काय काय घडलं पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत ते सगळं काही त्यानं आपल्या बहिणीला खरं खरं सांगितलं. जे घडलं ते दोघांच्याही मर्जीनं झालं होतं. ते सगळं करायला तिनेच मला भाग पाडलं होतं. तिनेच मला तिच्या जवळ यायला फोर्स केला होता. तरी देखील आकांक्षा आता याचा दोष फक्त माझ्या एकट्यावरच लोटत आहे. मी तिच्यासोबत बळजबरीनं फिजिकल झालो म्हणत आहे. मला धमकावत आहे. शारीरिक शोषण केल्याच्या आरोपात तुला जेलमध्ये पाठवल म्हणत आहे. दीदी, मी काय करू मला समजत नाही. माझ्याकडून इतकी मोठी चुकी कशी झाली मला काहीच समजत नाही. मी शिक्षण घेण्यासाठी गेलो होतो, परंतु नकळत माझ्याकडून हे कसं घडलं मला काहीच समजत नाही. माझं वयच असं होतं. काही गोष्टी माझ्या हातातच नव्हत्या. पण जेव्हा मी तिला ओळखलं तेव्हा मी तिच्यापासून दूर व्हायचं ठरवलं. परंतु ती मला तर सोडतच नाही. मी काय करू तूच सांग. गौरवची बहीण हे सगळं ऐकून खूप शॉकमध्ये गेली. आपल्या पाठीमागे आपल्या भावासोबत काय काय घडले हे विचार करूनच तिला भावाचाही राग येत होता. पण भावाला टेन्शनमध्ये बघून तू काळजी करू नकोस, मी आकांक्षासोबत बोलते. आपण सगळे बोलून हा प्रश्न सोडवू असा दिलासा गौरवच्या बहिणीनं त्याला दिला. परंतु याच्यानंतर त्यांच्या आयुष्यात किती मोठे संकट येणार होते याचा कोणीही विचार केला नव्हता. गौरवच्या बहिणीनं खूप विचार केला आणि भावासोबत काय झाले हे सगळ्यात अगोदर तिनं आपल्या आईवडिलांनाच सांगितलं. गौरवच्या आईवडिलांना जेव्हा ही गोष्ट कळाली तेव्हा ते सुद्धा खूप मोठ्या धक्क्यात गेले. त्यांना तर हेच समजत नव्हतं की गौरवनं जे काही केलं आहे त्यामुळे त्याच्यावर नाराज व्हावं, चिडावं, त्याला बोलावं, रागवावं की आता गौरवचा जीव कसा वाचवावा, त्याला या सगळ्यांपासून कसं सोडवावं हे त्यांना देखील कळत नव्हतं. घाईघाईतच त्यांनी आकांक्षाचा नंबर मिळवला आणि तिला फोन केला. तिला बराच काही समजावून देखील त्यांनी सांगितलं, पण त्याचा काहीही एक उपयोग झाला नाही. थोड्याच वेळात आकांक्षा आणि तिची आई गौरवच्या घरी हजर झाले आणि आकांक्षाने सगळ्यांसमोरच गौरवच्या परिवाराला सुद्धा धमकावले. त्यांच्याकडे 3 लाख रुपयांची तिनं मागणी केली आणि जर पैसे दिले नाही तर तुमच्या मुलावर शारीरिक शोषणाची केस लावेल असा उघड बोलून ती तिथून निघून गेली. त्यांच्याकडे जर इतके पैसे असते तर त्यांनी आकांक्षाला ते देऊनही टाकले असते आणि ही केस इथेच बंदही झाली असती. परंतु गौरवचं कुटुंब हे मध्यमवर्गीय होतं. 3 लाख रुपये रक्कम ही त्यांच्यासाठी खूप मोठी रक्कम होती. ती लगेच जमा करणं सुद्धा त्यांना पॉसिबल नव्हतं.
त्यांच्या घरात आता सुख चैन काहीच नव्हतं. सगळ्या घरात फक्त टेन्शनचं वातावरण होतं. गौरवची सगळ्यांनाच काळजी वाटत होती. गौरव देखील आपण जे काही केलं त्याच्यावर स्वतःलाच दोषी मानत होता. आपल्यामुळे आपल्या घरच्यांना काय काय बघावं लागत आहे ह्या टेन्शननं गौरव आतल्या आत मरत होता. त्यामुळे गौरव हा पूर्ण दिवस रात्र स्वतःला खोलीत बंद करून राहत होता. तो कोणासोबतच काहीच आता बोलत नव्हता. फक्त शांत बसलेला राहायचा. तो आता फक्त रडायचंच काम करायचा. हळूहळू तर त्यानं जेवण देखील बंद केलं होतं. काही दिवसानंतर तेच झालं ज्यांची त्यांना आता भीती होती. गौरवचे घरचे काही आपल्याला पैसे देत नाहीत हे बघून 7 ऑगस्ट 2024 रोजी आकांक्षा आणि तिच्या आईनं गौरवच्या विरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये जाऊन शारीरिक शोषण आणि ब्लॅकमेलिंगची कंप्लेंट रजिस्टर केली. कंप्लेंट रजिस्टर झाल्याबरोबर पोलिसांनी लगेचच गौरवच्या घरी हजेरी लावली आणि पोलीस गौरवला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये आले. गौरवसोबत त्याची फॅमिलीसुद्धा पोलीस स्टेशनमध्ये आली होती. गौरवचे आईवडील पोलिसांना ओरडून सांगत होते की आमच्या मुलाने काहीच केलं नाही, त्याला फसवलं जात आहे. असा नाहीच, त्याचं त्या मुलीवर प्रेम होतं, पण ती मुलगी त्याचा फायदा घेत आहे हे त्याला माहिती नव्हतं. त्याची चुकी फक्त एक आहे की त्यानं कसलाही विचार न करता तिच्या प्रेमात पडला, तिच्यासाठी पैसा खर्च केला आणि तिने देखील त्याचा फायदा घेतला. काम झालं आणि माझ्या मुलाला दूर केलं. त्याच्याकडे 3 लाख रुपयांची मागणी केली. आमचा मुलगा चुकीचा नाही, माझा भाऊ चुकीचा नाही असं ते आई वडील आणि बहीण पोलिसांना सांगत होती. गौरवच्या बहिणीनं गौरव मधील आणि आकांक्षामधील फोन रेकॉर्डिंग, चॅटिंग सगळं काही पोलिसांना दाखवलं होतं. परंतु पोलीस याकडे दुर्लक्ष करत होते, काहीच बघत नव्हते. 16 वर्षांची मुलगी आहे, नाबालिक आहे, तिच्यासोबत जे काही घडलं आहे आम्हाला ॲक्शन घ्यावीच लागेल म्हणत होते. गौरव हा एक अपराधीच आहे असेच पोलीस त्याच्याकडे बघून म्हणत होते. त्याला ट्रीटसुद्धा पोलीस अगदी एखाद्या गुन्हेगारासारखंच करत होते. मुलीचीच बाजू पोलिसांनी ऐकून घेतली होती, परंतु गौरवच्या बाजूचे म्हणणे पोलीस ऐकूनच घेत नव्हते. खरं तर इथे गौरवची सुद्धा खूप मोठी चुकी आहे. तो प्रेमात पडला, तेही 16 वर्षाच्या मुलीच्या. आकांक्षा ब्लॅकमेल गौरवला करत होती आणि गौरव आपल्याला ब्लॅकमेल करतो आहे अशी केस तिनं त्याच्यावर टाकली होती. पोलीस मात्र आकांक्षाची साईड घेऊनच बोलत होते. म्हणजे आता गौरव पूर्णपणे याच्यात अडकणार असेच वाटत होते. परंतु पोलिसांनी गौरवच्या आईवडिलांना सांगितले की जर तुमच्या मुलावर ही केस रजिस्टर झाली तर त्याचं पूर्ण आयुष्य बर्बाद होणार, त्याचं करिअर इथेच संपणार, त्याला कुठेही नोकरी लागणार नाही. म्हणून आम्ही हे प्रकरण इथेच दाबतो. आणि हे करण्यासाठी पोलिसांना गौरवच्या आईवडिलांनी 45,000 रुपये देऊ केले आणि ही केस खरंच इथेच पोलिसांनी बंद केली आणि गौरवला त्याच्या आईवडिलांसोबत घरी सोडले. हसता खेळता मध्यमवर्गीय कुटुंब होतं त्यांचं. परंतु गौरवसोबत हे जेव्हा घडलं तेव्हा त्याचा पूर्ण परिवार हादरला गेला. परंतु ते आता सगळेच खुश देखील होते की त्यांच्या मुलावर हा कुठलाही आरोप लागला नव्हता आणि तो जेलमध्ये जाण्यापासून वाचला होता. परंतु त्याच्याच दुसऱ्या दिवशी आकांक्षा आणि तिची आई परत एकदा गौरवच्या घरी गेले आणि त्याला धमकी देण्यासाठी, आम्हाला लवकरात लवकर 3 लाख रुपये द्या, तेव्हाच आम्ही शांत बसू, नाहीतर जी केस आज तुम्ही बंद करून आले आहात तीच आम्ही परत एकदा ओपन करू, परत गौरववर चार्ज लावू, याचे परिणाम भयंकर होतील. गौरवच्या बहिणीनं आकांक्षाला खूप समजावून सांगितले, परंतु आकांक्षा समजून घेणाऱ्यातील नव्हती. म्हणजे खरंच जाणून बुजून तिनं गौरवला टार्गेट केलं होतं का? तिनेच त्याला स्वतःकडे आकर्षित केलं होतं का? स्वतःहून त्याच्याकडे फिजिकली अट्रॅक्ट झाली होती. शारीरिक गरजा त्याच्याकडून स्वतःहून पूर्ण करून घेतल्या होत्या. त्याला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून प्रायव्हेट फोटो एकमेकांचे शेअर केले होते, जेणेकरून पुढे जाऊन त्याला या गोष्टींवरून धमकावणं सोपं होईल. जाणून बुजून तिनं या गोष्टी केल्या होत्या हे आता सगळ्यांच्याच लक्षात आले आणि तिच्या या जाळ्यामध्ये गौरव अगदी सहजपणे अडकला गेला होता. शेवटी तो एक तरुण मुलगा होता, त्यामुळे काहीही विचार न करता अगदी सहज तिच्यात तो गुंतला आणि स्वतःचं आयुष्य स्वतःच्या हातानेच त्यानं बर्बाद केलं. जेव्हा आकांक्षा आणि तिची आई धमकी देऊन निघून गेलेत तेव्हा गौरव परत एकदा टेन्शनमध्ये गेला. त्याला स्वतःच्या चुकीचा आता पस्तावा येत होता. तो डिप्रेशनमध्ये गेला. त्याच्या आईवडिलांचे चेहरे, बहिणीचा चेहरा त्याला बघवला जात नव्हता. काही दिवसांच्या प्रेमासाठी आपण आपल्या घरच्यांचे काय हाल केले आहेत हे आठवूनच त्याला रडायला येत होतं. कसं आपण त्या धोकेबाज मुलीसाठी आपल्या घरच्यांसोबत खोटं बोलून तिला भेटायला जात होतो.
कसे फी भरायचे पैसे त्या मुलीवर आपण उधळत होतो, कशी पैशांसाठी घरात चोरी करत होतो, इंग्लिश शिकायच्या नावाखाली तिच्यासोबत मौज मजा करत होतो. मी माझ्या घरच्यांना धोका देत होतो. माझ्या घरच्यांना अंधारात ठेवून मी त्या मुलीच्या प्रेमात कसा काय पडू शकलो. गौरव खूप एकटा पडला होता. आता आकांक्षा आपलं आयुष्य पूर्णपणे बर्बादच करेल. माझ्या घरच्यांना देखील ती खूप जास्त त्रास देईन. परंतु जर मीच नसेल तर आकांक्षा माझ्या घरच्यांना त्रास देऊ शकणार नाही. पोलीस देखील मुलीचीच बाजू ऐकतात, परंतु मी हे जग सोडून गेलो तर पोलिसांना माझे म्हणणे देखील बघावेच लागेल, ऐकावेच लागेल. माझ्यासोबत जे काही चुकीचं घडलं आहे ते देखील शोधून काढावेच लागेल आणि मग हे सगळ्यांची शिक्षा आकांक्षाला भोगावीच लागेल. कदाचित आकांक्षाने माझ्यासारखे अगोदर किती मुलांसोबत हे केले असेल देव जाणे, कारण हे आकांक्षाच्या भावाला सांगूनसुद्धा त्यानं मला काहीच रिप्लाय दिला नाही. म्हणजे हे सगळे लोक एक आहेत, माझ्यासारख्या मुलांना फसवून त्यांच्याकडून पैसे उकळायचे कामं करतात. परंतु माझ्यासारखा गरीब मुलगा यांना इतके पैसे कुठून देणार. माझ्या आईवडिलांनी जी इज्जत आजपर्यंत कमावली ती मी अशी धुळीस कशी मिळवून देऊ. मला जगण्याचा हक्कच नाही. प्रेमाने मला बर्बाद केलं. मला जगण्याचा हक्कच नाही म्हणत गौरव ढसाढसा ओक्साबोक्सी रडत होता. माझ्या आईवडिलांना माझ्यामुळे अजून जास्त त्रास द्यायचा नाही म्हणत होता. दुसऱ्याच दिवशी गौरवच्या घरचे सगळे सकाळी उठले, परंतु गौरव अजून उठलेला नव्हता. त्याची दीदी त्याला उठवण्यासाठी त्याच्या रूममध्ये गेली तेव्हा समोरील दृश्य पाहून ती घाबरली. समोर आपला भाऊ फॅनला लटकलेला बघून ती ओरडायला लागली, कारण तिच्या लाडक्या भावाने गौरवने आत्महत्या केली होती. इतक्या दिवसांपासून जे दुःख तो मनात सहन करत होता, ज्या डिप्रेशनमध्ये तो गेला होता, त्यामुळे त्यानं हे टोकाचं पाऊल उचललं होतं. मुलाचा मृतदेह बघून त्याच्या आईवडिलांना सुद्धा खूप दुःख झाले. तेही रडत होते, कारण त्यांचा एकुलता एक मुलगा त्यांना सोडून निघून गेला होता, तेही कायमचं. तरी मनाच्या समाधानासाठी त्या आईवडिलांनी त्या मुलाला घाईघाईतच हॉस्पिटलमध्ये नेले, पण डॉक्टरांनी सुद्धा गौरवला मृत घोषित केलं. आता मात्र ते आईवडील खूप चिडले आणि गौरवचा मृतदेहाला त्यांनी त्याच पोलीस स्टेशनच्या बाहेर नेले, जिथे त्यांचं काहीही एक ऐकलं गेलं नव्हतं. गौरवच्या आईवडिलांचे म्हणणे होते की जर ह्या पोलिसांनी आमच्या मुलाची बाजू ऐकून घेतली असती, त्याचे थोडे तरी साईड घेऊन पोलिसांनी विचारपूस चौकशी केली असती, तर आज त्यांचा मुलगा आत्महत्या करून देवाघरी गेला नसता. तो आज आमच्या समोर जिवंत असता. आता मात्र ही केस पूर्ण जनतेच्या समोर आली होती आणि मीडियाने सुद्धा ही केस कव्हर केली होती आणि सगळ्यांनाच गौरवच्या पूर्ण फॅमिलीने गौरवसोबत काय काय झालं हे खरं सगळंच सांगितलं की गौरव आणि आकांक्षा गेल्या 11 महिन्यांपासून रिलेशनशिपमध्ये होते. आकांक्षाला गौरव स्वतःसोबतच राहिलेला पाहिजे होता. ती त्याला त्याच्या फॅमिली, त्याचं एज्युकेशन, त्याचं घर सोडायला सांगत होती. तू सगळं काही सोडून माझ्याकडेच, माझ्यासोबतच राहा असं ती त्याला म्हणत होती. तू तुझ्या परिवारासोबत राहू नकोस असंही ते त्याला बोलायची. पण गौरवला हे मंजूर नव्हतं. तो त्याच्या कुटुंबावर खूप जास्त प्रेम करायचा. लहानपणापासून गरिबीत दिवस त्यांनी काढले होते. त्याच्यामुळे त्याच्या आईवडिलांना, त्याच्या बहिणीला त्याला सगळं काही सुख द्यायचं होतं. म्हणून तो आकांक्षापासून दूर झाला. आपले आईवडील, आपले एज्युकेशन आपण सोडू शकणार नाही हे त्यानं स्पष्टपणे आकांक्षाला सांगितलं होतं आणि तरी देखील ती त्याचं ते बोलणं ऐकून घेत नव्हती. तू माझाच आहेस, माझाच राहशील म्हणत होती, नाहीतर तुला पूर्ण बर्बाद करेल असं बोलत होती. गौरवने तिचं काहीही एक सिरियस घेतलं नव्हतं. त्याला वाटलं की आकांक्षा असं काहीही करू शकणार नाही, कारण शेवटी तिचाही त्याच्यावर कधीतरी प्रेम होतं. परंतु आकांक्षाने देखील गौरवला बर्बाद करायचंच मनाशी ठरवलं आणि तिने ते केलंच. परंतु या सगळ्या केसमध्ये गौरवच्या आईवडिलांना त्यांचा तरुण मुलगा गमवावा लागला. म्हणून त्यांनी गौरवच्या दुःखामध्ये आकांक्षा आणि तिच्या आईवर सुद्धा केस केली. त्यातली त्यात पोलिसांवर सुद्धा ते आरोप लावत होते. जेव्हा प्रकरण गंभीर झालं तेव्हा पोलिसांनी या केसचा कसून तपास केला. गौरव आणि आकांक्षाचे फोन रेकॉर्ड्स चेक केलेत. त्यात त्यांना गौरव जे म्हणत होता, त्याच्या आईवडील जे काही बोलत होते तेच खरं आहे असं समजलं. मुलीसोबत आई देखील दोषी आहे हे पोलिसांच्या लक्षात आलं आणि पोलिसांनी आकांक्षा आणि तिच्या आईला देखील अटक केली. आकांक्षाचं वय 16 वर्ष होतं, म्हणून तिला बाल सुधार केंद्र जेलमध्ये पाठवण्यात आलं आणि तिच्या आईला सुद्धा शिक्षा सुनावली गेली. परंतु यामध्ये एका आईवडिलांचा मुलगा हरला गेला
आकांक्षाच्या आईनं वेळीच तिला समजावून सांगितलं असतं तरी ही गोष्ट तिथेच बंद झाली असती. परंतु आकांक्षाच्या आईने पैशाच्या लालसीपायी आपल्या मुलीची साथ दिली. यात चुकी आहे ती पोलीस प्रशासनाची सुद्धा. जर पोलिसांनी आधीच व्यवस्थित चौकशी केली असती तर गौरव आज जिवंत असता. कधी कधी मुलींची बाजू ऐकल्यानंतर मुलांची बाजूसुद्धा ऐकून घ्यावी, कारण सगळेच मुलं हे एकसारखे नसतात. त्यांना फसवलंही जात असतं. जसा गौरवला गेलं. आयुष्यात खूप मोठे स्वप्न घेऊन तो शिक्षण पूर्ण करत होता. आपल्याला इंग्लिश येत नाही, पण जर आपण इंग्लिश शिकलो तर खूप पुढे जाऊ शकतो हा विचार करून त्यानं इंग्लिशचा क्लास जॉईन केला होता. परंतु त्याने क्लासकडेच लक्ष दिले असते तर आज हे घडले नसते. समोरील व्यक्तीच्या प्रेमात तो नकळत अडकला, कारण समोरील व्यक्तीसुद्धा त्याला अडकवण्याचा प्रयत्न करत होती. जरी तो गरीब असला तरीही त्याची राहणीमान, त्याच्या बोलण्याचा अंदाज एखाद्या श्रीमंतापेक्षा कमी नव्हता. आणि म्हणूनच आकांक्षाच्या नजरेत तो आला आणि तिनं त्याला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात फसवलं. प्रेम करणं सोपं नसतं आणि झालंच तर ते निभावणं पण सोपं नसतं. दोन्हीही साईडनं सारखीच मेहनत घ्यावी लागते, तेव्हाच ते नातं, ते लग्न ही टिकतं. मित्र आणि मैत्रिणींनो, आपली ही मुलं मुली शाळेत जातात, कॉलेजला जातात, परंतु ते तिकडे गेल्यानंतर काय करतात हे आपल्याला माहिती नसतं. म्हणून आपले मुलं मुली शाळा कॉलेजांमधून घरी आल्यानंतर त्यांनी काय केलं, कुठे गेले होते, हे सगळे प्रश्न त्यांना विचारत जा. कधी कधी त्यांच्या नकळत त्यांचे मोबाईल फोन तुम्ही चेक करत जा. अगदी फ्रेंडली त्यांच्यासोबत बोलत जा. त्यांच्या मित्रमैत्रिणींबद्दल त्यांना विचारत जा. त्यांना ओरडण्यापेक्षा समजावून सांगत जा. म्हणजे तुमचे मुलं मुली तुमच्यासोबत अगदी प्रामाणिकपणे मन मोकळं करतील. गौरवचं जे झालं ते तुमच्या मुलामुलींचं होणार नाही. ही सत्यकथा खूप काही बोध देणारी आहे मित्रांनो. त्यामुळे तुम्ही याच्यातून काही शिकले असाल तर नक्कीच या स्टोरीला लाईक करा. कॉमेंटमध्ये नक्कीच आपल्या प्रतिक्रिया मांडा की गौरवनं जे केलं ते चुकीचं आहे की बरोबर. आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.